नमस्कार मित्रांनो, तर रोजचा तोच नाश्ता करून कंटाळा आलाय. आज मी तुम्हाला अशा एका पदार्थाबद्दल सांगणार आहे जो चवीला तर भारीच आहे पण आरोग्यासाठी सुपर फूड आहे. तो म्हणजे ज्वारी मेथीचा थेपला. तर हा एकदम पचायला हलका आहे, ग्लुटेन फ्री आहे. ज्यांना व्हीट खायचं नाहीये म्हणजेच आटा, त्यांनी ज्वारीमध्ये केलं तर अगदी सेम टू सेम टेस्ट लागते, काहीही फरक नाही लागत एवढा. आणि हे वेट लॉस साठी पण परफेक्ट आहे, डायबिटीस कंट्रोल आहे, तसंच आयर्न रिच आहे फूड हे. आणि हृदयासाठी हा एक उत्तम आहे कारण कोलेस्ट्रॉल कमी करतं. मेथी जो आहे तो कोलेस्ट्रॉल कमी करतं. तर चला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण काय केलेलं आहे तर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, एकदम चाळून व्यवस्थित घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण लसूण टाकलेला आहे, ठेचलेलं लसूण. त्याच्यानंतर कढीपत्ता आणि कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे. त्याच्यानंतर मेथी टाकलेली आहे, अशी मीडियम बारीक चिरलेली आहे. त्याच्यानंतर तुमच्या घरात जे सुके मसाले असतात, जर तुम्हाला वेट लॉससाठी करायचं असेल तर तुम्ही थोडे थोडे वापरा. वेट लॉससाठी नसेल करायचं, असं नॉर्मल लंचसाठी नाश्त्यासाठी करायचं असेल तर तुम्ही थोडं जास्त प्रमाणे केलं तरी चालेल. त्याच्यामध्ये मी गरम मसाला, चाट मसाला, रेड चिली पावडर, हिंग, टर्मरिक पावडर, सॉल्ट, क्युमिन सीड, अजवाइन आणि घी टाकलेलं आहे. घी हे ऑप्शनल आहे, तुम्ही टाकूही शकता, नाही टाकूही शकत. आणि त्याच्यामध्ये मी अजवाइन टाकलंय कारण ते पचायला खूप हलकं आहे. सो जर आपण फायबर रिच फूड खातो तेव्हा पचतंच ते म्हणा, बट तरीही थोडं बॅलन्स मिळतो आणि थेपल्याला सुद्धा एक टेस्ट छान येते. मस्तपैकी हे सगळं इन्ग्रेडियंट्स आहेत ते एकमेकांमध्ये मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून ते सर्व लागले पाहिजेत एकमेकांना. आणि त्याच्यामध्ये आपण आता थोड्या वेळानंतर पाणी टाकणार आहोत, जेणेकरून ते पूर्ण मिक्स झालं कीच आपण पाणी टाकायचं, म्हणजे ते मस्त नीड होईल. पाणी टाकताना पण एकदम पाणी टाकायचं नाहीये. आपल्याला हे धपाट्यासारखं पीठ बनवायचं नाहीये, आपल्याला एक थेपलासारखं पीठ बनवायचं, जेणेकरून ते आपल्याला लाटता येईल. मी इथे कोमट पाण्याचा यूज केलाय, तुम्हीही कोमट पाण्याचा यूज करा कारण लाटताना मग फाटत नाहीत. मी मागचाच व्हिडिओ टाकलेला, त्याच्यामध्ये मला काही जणांचे सजेशन्स आलेले की तुम्ही गरम पाण्याचा यूज केलात की ज्वारी वगैरे असतं पीठ ते फाटत नाही, तर मी त्याचाच यूज केला आहे आत्ता आणि मी या व्हिडिओमध्ये ते टाकलेलं आहे. मागे मी एक व्हिडिओ केला होता ज्वारीचे क्रॅकर्स, अगदी तो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून धन्यवाद. तर आता व्यवस्थित असं हळूहळू पाणी टाकून आपण मळून घ्यायचे. आपला परफेक्ट डोहा रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. मेथी मी थोडी मोठीच ठेवली आहे कारण ती चावायला एकदम छान लागते. तुम्हाला बारीक करायची असेल तर तुम्ही बारीक करू शकता. हे रेस्ट करायला ठेवायचं 30 मिनिटं. त्याच्यामुळे काय होतं, वॉटर ॲब्झॉर्ब होतं आणि मग परत एकदा मळून आपण त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. गोळे जेव्हा आपण बनवतो तेव्हा लाटताना ते पुन्हा एकदा आपल्याला मळून घ्यायचे आहेत, नाहीतर ती आपली जी चपाती असते ती फाटते. कारण त्याच्यामध्ये ग्लुटेन नसतं, त्याच्यामुळे चिकटपणा हा कमी असतो. सो जेवढं नीड करू तेवढं चांगलं असतं. त्याच्यानंतर आपण चपाती जशी लाटतो तशी मस्तपैकी लाटून घ्यायचे. पातळ जेवढं होईल, तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं हे पातळ लाटायचं आहे. अगदी आपण मेथी थेपला लाटतो जो बीटचा असतो म्हणजे आटाचा, तसंच हे लाटून घ्यायचे. फक्त हे लाटताना थोडं केअरफुली लाटायचं कारण क्रॅक्स जातात. तुम्ही गरम पाणी टाकलं तरीही क्रॅक्स जातातच. तुम्ही ह्या पिठाची उकडही काढू शकता, म्हणजे कडकडीत पाणी टाकून थोडा वेळ झाकून ठेवून तुम्ही करू शकता. तसंही चालेल, असंही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. फक्त लाटतानाही केअरफुली लाटावंच लागतं. तुम्ही बघू शकता आपण किती थीन बनवलेलं आहे आणि असंच बनवायचं जेणेकरून टेस्ट पण छान लागते. तुम्ही बघू शकता, मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते की मी किती थीन बनवलेला आहे. तुम्हाला जेवढा जमतोय हळूहळू तेवढा करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये मी एक तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलंय, मी जेव्हा पिठाचा गोळा जेव्हा ठेवते लाटायला तेव्हा आधी भाकरीसारखं हाताने थापून घेते, तसंच तुम्ही थापून घ्यायचं आहे. जेणेकरून काय होतं, ते टीप आहे जेणेकरून ते लाटायला सोपं पडतं. तर तवा घेतलेला आहे, कडकडीत गरम केलेला आहे, त्याच्यामध्ये थोडं तुपाचे ड्रॉप्स टाकले आणि आपण दोन्ही साईडनी मस्तपैकी क्रिस्प होईपर्यंत, गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला जर जास्त कुरकुरीत हवं असेल तर तुम्ही जास्त भाजू शकता. आपण नॉर्मल भाजलेला आहे आणि थोडं तूप वरनं सोडायचं. जर तुम्ही वेट लॉसवरती असाल तर बस झालं, तर जास्त तूप सोडायचं नाही. तर आपली ज्वारीच्या पिठाचा थेपला मेथी घालून तयार झालेला आहे. आपण तो लोणच्यासोबत सर्व केलेला आहे. थँक्यू. फॉलो फॉर मोर गाईज.